बिहारचे नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। मुंबईतील देवगिरी बंगल्यावर ही भेट झाल्याची माहिती। आगामी निवडणुका आणि पक्षाच्या भूमिकेबाबत प्रशांत किशोर मार्गदर्शन करणार। जालन्याच्या अंतरवाली सराटीत संभाजीनगरच्या ज्योती शिंदेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। अवैध ठरवलेल्या कुणबी प्रमाणपत्रावरून दोघांमध्ये चर्चा। सरकारनं कुणबी प्रमाणपत्र कायद्याच्या चौकटीतूनच द्यावीत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। तर नियमबाह्य कामांसाठी सरकारनं झुकू नये, कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कायद्यामध्ये बसत असेल, नियमात बसत असेल तर ओबीसी करतील। प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही, तर त्याची व्हॅलिडिटी पाहिजे। संविधानापेक्षा कोणीही व्यक्ती मोठा नाही। त्यामुळे फडणवीस सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही करावी आणि प्रमाणपत्र द्यावेत अशी आमची त्यांच्याकडे मागणी असणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाल्यानं ते आता भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होऊ शकतात। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाचा निकाल फेटाळल्यास महाराष्ट्राच्या जनतेचा विजय होईल, राऊतांची प्रतिक्रिया। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे। या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। आता लवकरच फुटरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाला आणि या प्रकल्पांमुळेच आमदार खासदारांचा बेडकाचा बैल झाला। खासदार संजय राऊतांचे राधेश्याम मोपलवार यांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप। या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तरं द्यावीत, राऊतांची मागणी। मोपलवार हे राज्य शासनामध्ये सार्वजनिक बांधकाम वगैरे खात्यात काम करत होते अशी माझी माहिती आहे। हे समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ या दोन्ही मार्गांना खरं म्हणजे त्यांचं नाव द्यायला पाहिजे ते मोपलवारांनी। अशा प्रकारच्या कामातून अनेक अधिकारी, अनेक ठेकेदार, अनेक राजकारणी हे इतके फुगलेले आहेत म्हणजे बेडकांचा बैल झाला, इतके फुगलेले। आता ह्या सगळ्यावरती आपल्या प्रामाणिक सचोटीच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे। माझं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरच्या टीकेवरून राज्यातलं राजकारण तापलं तर गुंगी गुडिया म्हणणाऱ्यांनी खेद व्यक्त करणं अपेक्षित। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पण महिलेचा आदर आणि आमच्या मायभगिनींचा आदर ठेवणं ही आपली संस्कृती राहिलेली आहे। त्यामुळे अशा शब्दप्रयोग करणं मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे आणि ज्यांनी कोणी असा शब्दप्रयोग केला असेल त्यांनी निश्चितपणे खेद व्यक्त करणं अपेक्षित आहे। ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात थुंकायची काँग्रेसची संस्कृती आहे। सुनेत्रा पवारांच्या टीकेवरून आमदार सदाभाऊ खोत यांचा काँग्रेसवर घणाघात। अजित पवारांच्या टीकेवर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला होता, त्यांनी खाल्लेल्या मिठाला जागायला हवं होतं, खोत यांची प्रतिक्रिया। खऱ्या अर्थानं खाल्लेल्या मिठाला काँग्रेसवाल्यांनी जागलं पाहिजे, पण काँग्रेसची संस्कृतीच अशी आहे की ज्या ताटात जेवायचं त्याच ताटात थुकायचं आणि त्या त्यांच्या संस्कृतीला अनुसरून खऱ्या अर्थानं ते बोललेले आहेत। सरसंघचालक मोहन भागवत आज जेन झी सोबत संवाद साधणार। मुंबईमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। देशावर प्रेम करण्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, जेन झी लोकशाहीच्या बाजूने उभी आहे, अशा आशयाचे बॅनर्स। जेन झींसंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे कोणते विचार आहेत? मोहन भागवत हे कार्यक्रमात तरुणांना खोट्या देशभक्तीचे धडे देऊन शाखेत या असं सांगतील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका। मोहन भागवतांच्याकडे काय आयडियोलॉजी आहे तरुणांसाठी, कुठला प्रोग्राम आहे ते जाऊन संवाद देऊन सांगतील की तुम्ही उद्यापासून संघ शाखेत या। जे सध्याची स्थिती आहे
भारतीय जनता पक्षाची, या देशातील युवा हा पूर्णतः या सरकारची ऐशी तैशी करतो आहे. त्यामुळे सरकार फतवा काढेल की प्रत्येक विद्यापीठातून 200-400 पोरं पाठवा आणि त्यांना घेऊन जबरदस्तीनं तिथे त्या मोहनजी भागवतांच्या पुढे बसवलं जाईल आणि खोट्या देशभक्तीचे धडे दिले जातील. भाजप शत्रूला संपवण्याऐवजी मित्राला संपवतोय. एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आहे, त्यामुळे त्यांनी कुरघोडी करू नये. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा भाजपवर पुन्हा घणाघात. लाडकी बहीण योजनाच ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य भगिनींना त्यातला न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्या पैशातून घरातली गरजा भागल्या पाहिजे, हे हेतूने आणलेली ती योजना आहे. आणि हा धाडसी निर्णय त्यांनी त्यावेळेला घेतला. त्यामुळे भाजपाची आणि शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची सत्ता याला कारणीभूत एकनाथ शिंदे साहेबच आहेत. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही मित्रांना संपवण्यापेक्षा दुश्मनांना संपवा, पण हे मित्रांनाच जास्त संपवण्याचं काम करतात. तर कुरघोडीचं राजकारण न करता आमचं मत आहे की तुम्ही सगळ्यांना आपण काय जे बोलतोय काय करतोय ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. रवींद्र धंगेकरांनी बोलण्याआधी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली होती का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल. महायुतीतल्या नेत्यांनी काय करावं हे धंगेकरांनी शिकवू नये. जामिनावर बाहेर आहात हे लक्षात असू द्या. बन यांचा धंगेकरांना इशारा. रवींद्र धंगेकर यांनी बोलण्याच्या आधी एकनाथजी शिंदे यांना विचारली पाहिजे की महाराष्ट्राची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांच्यामुळे आहे का नाही. हे एकदा रवींद्र धंगेकर यांनी एकनाथजी शिंदे यांना विचारलं पाहिजे आणि मग टीका टिप्पणी केली पाहिजे. पावळट नोबिता नावाचं पात्र म्हणजे रवींद्र धंगेकर आहेत, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथजी शिंदे यांना काही सांगू नये. गणेशोत्सवाआधी कोकणातील प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी मंत्री भरत गोगावलेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक. माणगाव इंदापूर बायपासची 1 लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचं उद्दिष्ट असल्याची मंत्री भरत गोगावलेंची माहिती. आम्ही माणगाव इंदापूरचा जो बायपासचा जो भाग आहे त्यामध्ये आम्ही 1 लेन माणगावची सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे. गणपतीच्या आसपास आटोकाट प्रयत्न चालू आहे, परंतु पावसावरती पण अवलंबून आहे. आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप तथ्यहीन असल्याचं जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांकडून स्पष्ट. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोप करत पुणे कारागृह अधीक्षकांना या संदर्भात पत्र लिहिलं होतं. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटलांकडून व्हॉट्सअप स्टेटसच्या वादावर पडदा. एकजुटीला तडा जावा यासाठी काहींचे प्रयत्न, मात्र कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच प्राथमिकता असल्याचं अर्चना पाटलांचं स्पष्टीकरण. भंडाऱ्याच्या लाखांदूर बाजार समितीमध्ये सभापती विरोधात 13 संचालकांचा अविश्वास ठराव. काँग्रेस संचालकांना हाताशी धरून भाजपची नवी खेळी. नाना पटोलेंसमोर मोठं आव्हान. सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावावरून नवा वाद. शिवरत्नऐवजी अटल बिहारी वाजपेयी नावाचा ठराव मंजूर. भाजप मोहिते पाटील समर्थक आमने सामने. सभागृह शिवरत्न या नावाने होतं. त्या सभागृहाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद आहे आणि आमच्या सर्वोच्च नेत्याचं नाव त्या सभागृहाला द्यावं अशी इच्छा सर्वांचीच होती. त्याचा ठराव मी स्वतः मांडला आणि सर्वांनी मग तो ठराव मंजूर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावच्या फिल्म सिटीला भेट देत दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसंच एक पेड मां के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मुंबईमध्ये पेडेस्ट्रियन फर्स्ट अभियानाला वेग. पदपथ, अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करा. आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश. पहिल्या टप्प्यात 320 किलोमीटर पदपथ नागरिकांसाठी अडथळा मुक्त केले जाणार. मुंबईतल्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू पावलेल्या असलम शेख यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत सुपूर्द केल्याची महापौर रितू तावडे यांची माहिती. 2 जुलैला ही घटना घडली होती.
आणि ती 10 लाख रुपये साकी नाक्यामध्ये जी व्यक्ती आपली त्या ठिकाणी निधन पावलेली आहे त्यांच्या नातेवाईकांना काल काय परवाच 10 लाख रुपये RTGS झालेले आहेत त्यांच्या अकाउंटला. रत्नागिरीतील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं निधन. कोल्हापूर रत्नागिरी प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू. राजेश सावंत यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा 57,000 हेक्टरवर भात लागवडीचं नियोजन असून लागवड अंतिम टप्प्यात. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. आतापर्यंत 15,831 शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. सदर योजनेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख ही 10 ऑगस्ट 2026 अशी आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भात व नाचणी उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये तसेच किंवा बँकांमध्ये किंवा क्रॉप इन्शुरन्सचा वापर करून आपण 10 ऑगस्ट 2026 पूर्वी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ. मिरज तालुक्यातील नांद्रे गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. 2 लाखांपर्यंतची कर्ज माफ झाल्यानं शेतकऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. माझं नाव नवीन कुमार भाऊसाहेब पाटील. माझं एकूण कर्ज 1,52,000 होतं व्याजासहित. ते पूर्ण या माफीत माफ झालं. मला काही रक्कम भरावी लागली नाही 2 लाखाच्या आत असल्यामुळं. तुमचं नाव सांगा. भरत महावीर पाटील माझं नाव. आणि माझं एकूण कर्ज 1,33 होतं. 1,33 माफ झालं. ओके. नाशिकमधील नांदगाव तालुक्यात अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात. कर्जमाफीमुळे दिलासा मिळाला असला तरी शेतीमालाला हमीभाव, योग्य दर आणि शेती निविष्ठांचे दर नियंत्रणात ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी कायम. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ के नाम उपक्रमाला अनोखा प्रतिसाद. भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरेंकडून मोदींसह भाजपच्या सुमारे 70 नेत्यांच्या मातोश्रींच्या नावानं वृक्ष लागवड. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन दामोदरदास मोदी तसंच आमच्या नगर जिल्ह्यातले जेवढे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मातांचं मी एक पेड माँ के नामच्या माध्यमातून या ठिकाणी झाडे लावून आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून याची काळजी घेतोय. अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी. गेल्या 24 तासात सोन्यात 3,000 तर चांदीमध्ये 10,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 1,48,000 तर चांदीचे दर 2,40,000. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. पश्चिम रेल्वेकडून 42 विशेष फेऱ्यांची घोषणा. मुंबई आणि उधनाहून 8 विशेष गाड्या विविध दिवशी धावणार. RAC तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा. AC डब्यात आता संपूर्ण बेडरोल किट मिळणार. कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे चादर, ब्लँकेट, उशीसह सगळ्या सुविधा देणं रेल्वेसाठी बंधनकारक. पुण्याची ओळख असलेली MH12 वाहन नोंदणी सिरीज कायम राहण्याची शक्यता. MH12ZZ नंतर MH12-1A अशी नवी सिरीज सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद. खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून अखेर प्रयत्न. धायरी, नर्हे, नांदेड सिटी, वडगाव तसंच दांडेकर पुलापर्यंतचे मुख्य रस्ते, पर्यायी रस्ते आणि चौकांचं 15 दिवसात सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांचे आदेश. पुण्यातील हिंजवडी फेज 2 मधील इन्फोसिस कॅम्पसमध्ये अमेरिकन सैन्य, NSG, फोर्स 1 आणि पोलिसांच्या सहभागानं 6 तास संयुक्त मॉकड्रिल. दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत बचाव, प्रतिसाद आणि समन्वयाचा सराव करण्यात आला. भेसळ विरोधी कारवाईनंतर दूध संकलनाचे निकष अधिक कडक. कमी फॅट आणि SNF असलेलं दूध नाकारलं जात असल्यानं अनेक शेतकरी अडचणीत. दूध प्रक्रिया प्रकल्पांच्या नव्या भूमिकेमुळे उत्पादकांच्या चिंतेत वाढ. मुंबईमध्ये आयोजित राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्यामध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार आणि बौद्ध धर्मगुरू पालगा रिंपो यांचा सिंधू महाकुंभातील योगदानाबद्दल गौरव.
यवतमाळ शहरात गेल्या 5 महिन्यांपासून गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक संतप्त. शुद्ध पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी गढूळ पाणी घेऊन महिलांचा जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा. नाशिक जिल्ह्यातली धरणं भरून वाहत असतानाही येवला तालुक्यात पाणी टंचाईचं सावट कायम. 12 गावं आणि 23 वाड्यांना 9 टँकरच्या 18 खेपांद्वारे पाणी पुरवठा सुरू. चांगल्या पावसाची ग्रामस्थांना अजूनही प्रतीक्षा. मनसेचे वाशिमचे जिल्हाध्यक्षांसह 5 कार्यकर्त्यांविरोधात स्वर्गीय गोविंदराव देशपांडे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्यांनी गुन्हा दाखल केला. खंडणी मागितल्याचा आरोप केला. धुळ्याच्या शिरपूरमध्ये आमदार अमरीश पटेल यांची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल. समाजात गैरसमज पसरवून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचं अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई. मुख्य आरोपी दत्ता उर्फ भाऊ भिवराव लोंढेसह संपूर्ण टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात विशेष मोका न्यायालयाचे मुंबई गुन्हे शाखेला फटकार. अनमोल बिश्नोईच्या कोठडीबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस. एसीपी आणि तपास अधिकाऱ्याविरोधात अवमान कारवाईचा इशारा. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांची मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार. मुलुंडमधला डीपी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत हा रस्ता शोधून देण्याची त्यांनी मागणी केली आहे. नाशिक शहरात सकाळी 2 वेळेला भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि पालघर भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबईतील गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरात फेरीवाल्यांच्या 2 गटात तुफान राडा. लल्लू आणि बिलगुल गटांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती. फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. इंदापूर इथल्या व्यसनमुक्ती केंद्रात मानसिक छळ आणि मारहाण होत असल्याचा रुग्णांचा आरोप. या संदर्भातील सीसीटीव्ही रुग्णांनी दिलेत. या प्रकरणी गौरव झांजुर्णे आणि व्यवस्थापनावर कारवाई करण्याची रुग्णांची मागणी. सांगलीत आटपाडीमध्ये अल्पवयीन नातवानंच आपल्या मित्रांसह आजीचे दागिने लुटले. 30 जुलैला दिघंची पळसखेल मार्गावरती वाटमारीचा बनाव रचत आजीच्या गळ्यातील दागिने लुटले. 4 जणांना अटक करत आरोपींकडून 2,15,000चा मुद्देमाल जप्त केला. हरवलेले आणि चोरीला गेलेले 130 मोबाईल बोरिवली पोलिसांकडून मूळ मालकांच्या ताब्यात. मोबाईल परत मिळाल्यानं नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक. मोबाईल चोरी झाल्यास तात्काळ CIR पोर्टलवरती तक्रार करण्याचं बोरिवली पोलिसांकडून आवाहन.